संत दर्शनी हाला
विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वांना ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालान कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदाम जड्यंधकारापह हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां मुरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानोमासायत चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जमला याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदबंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा संत भेटीच्या भाग्याच्या अनुभवानं झालेली परमात्मा प्राप्ती सांगणारा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पसे वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र पळसोडा या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण दरवर्षी ज्यांच्या वारीला जातो आषाढीला पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीच्या त्या पांडुरंग रुक्मिणीनं 4 धामाची यात्रा पूर्ण केली आहे की नाही। म्हणजे आपण ज्यांच्या वारीला जातो ते वारीला जाऊन आलेत आहे का नाही। रुक्मिणी पांडुरंग हे आपलं आराध्य दैवत आहे वारकऱ्यांचं आहे की नाही। पण भगवंतालाही कधी कधी इच्छा होती ना आपण बी तीर्थयात्रा केली पाहिजे तसं या रुक्मिणी पांडुरंगाला इच्छा झाली तीर्थयात्रा करण्याची आणि 4 धाम यात्रा या ठिकाणी पूर्ण केली आणि त्या निमित्तानं मावंद्याचा आणि गंगा जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी हा ठेवलेला आहे। त्या निमित्तानं अतिशय मृदंगवादक गोड आमचे ऋषी महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद। ज्यांचं सुंदर आपण गायन ऐकलं ते बऱ्याच वर्षापूर्वी आमचे महाराजांचं माझं प्रेम आहे आणि अनेक वेळ मला ते फोनही करतात इकडं तारखेसाठी, पण आमचं काही जोडून आलं नाही आणखी आहे का नाही। असे हरिभक्त पारायण आमचे बाबूराव महाराज, हरिभक्त पारायण आमचे शास्त्री बाबा, वा शास्त्री बाबा अतिशय गोड आवाज आहे तुमचा, तुम्हालाही धन्यवाद देतो। इकडे हरिभक्त पारायण शंकर महाराज आहेत, हरिभक्त पारायण कराळे महाराज, कृष्णा महाराज आहेत, दादा आहेत आणि सगळी गावकरी भजनी मंडळी आहे, सर्वांना धन्यवाद देतो।
माझ्याबरोबर आलेले दुसरे युवा कीर्तनकार भागवताचार्य माझे जिवलग मित्र हरिभक्तपरायण आमचे अमोल महाराज पाटील तेही माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. ज्यांच्याकडं रात्री मी मुक्कामी आलो असे आमचे शिवराईचे सरपंच, त्यांनाही धन्यवाद. आणि उपस्थित सगळी श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. या ना पुढे या, थोडे पुढे पुढे या. हां, गाद्या घेऊन या, गाद्या आणा, खुर्च्या चपला सगळं पुढं घेऊन या. आपल्या आपल्या वस्तू मौल्यवान सांभाळत जा. 2-3 वर्षाची आपली मागाची चप्पल आता ती सांभाळून ठेवली पाहिजे आपण. या पुढे जर का. विठाला विठाला भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. सेवे करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. थोडा स्वर कमी करा. तुकाराम महाराज अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगतात. उजळले भाग्य आता. महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात, तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्म प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ आमच्या जीवनामध्ये आम्हाला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हणले जोडलेला देव तुम्ही कुठे ठेवला? महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी. मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला. करोनी पोटी साठवू. तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. पूर्वीचाच ठेवा ठेवलेला होता, आता संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं तो आम्हाला सापडला. बोलत चला बरं का. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे. तुम्ही फक्त माना हलवा. हा बरोबर आहे का नाही? मग बरं वाटत मला थोडं. हा, सापडला शब्द कधी समोर येतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? बोला बोला बोला. असावी लागते. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरत्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ असा आहे, वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. बरोबर आहे? कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. तसं महाराज म्हणतात तो देव मला सापडला. म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा, हरवावा. तुझे 2 शब्द बोला. तुम्हाला बी जेवायला आहे ना, मला पाकिट येतं, तुम्हाला बी जेव्हा आहे, तुमची बी थोडी जबाबदारी आहे. हां, त्याच्यामुळं बोलत चला. म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा लागेल. बरोबर? हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. बरोबर? मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. बघा, हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय, आणि हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बंद, आणि तुमच्या हृदयातला देव गेला तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो, तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करत आहे. मग कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर मग दिसत का नाही? हृदयात देव आहे ना, मग दाखवा. कोरोना होता का? बोला बोला. कोरोना होता का? नाही झालं, त्याला भेटा बरं. हां, नाही कसं काय म्हणता? 2.5 वर्ष जग बंद राहिलं, विनाकारण कसं राहिलं हो? कोरोना होता ना? बरोबर आहे. कोरोना होता का नाही? तुम्ही हो नाही काहीतरी म्हणा, मग पुढं जाता येईल मला. होता का नाही? होता. मग कोणी पाहिला? हात वर करा बरं. पाहिला का कोणी? नाही. कोरोना होता पण पाहता आला का? नाही. तुम्ही नाही पाहिला पण मी पाहिला. महाराज असला की दिसतो. तुम्ही व्हा, तुम्ही माळी घाला आणि महाराज व्हा, मी कोरोना दाखवतो तुम्हाला जरा. बरोबर आहे का नाही? कोरोना होता, पाहता येतो पण डोळ्यांनी नाही. त्याच्यासाठी एका विशेष किटची गरज आहे, त्याला टेस्टिंग किट म्हणतात. बरोबर आहे? आणि टेस्टिंग किट घेतली की त्याच्यावर कोरोना दिसतो. डोळ्याने नाही दिसणार पण किटवर दिसतो ना. तसं देव हृदयातला पाहण्यासाठी एका किटची गरज आहे, तिला भावाची किट म्हणतात.
ते भावाची कीट ज्याच्या जवळ आहे, ज्याच्या अंतकरणात भाव आहे, त्याला तो देव सापडायला वेळ लागणार नाही. भाव पॉझिटिव्ह झाला की देव सापडला. बरोबर आहे. तो का म्हणे होता ठेवा तो या भावा. महाराज म्हणले तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तो का म्हणे होता ठेवा तो या भावा. सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगतात. सज्जनो लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणसाच्या जीवनातली 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. आपल्या जीवनात हे 2च दिवस महत्त्वाचे, येण्याचा आणि जाण्याचा. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे, वसंत पंचमी येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्त्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी. बोला. पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले जे पाठ आहे ते बोला महिला पुरुष सर्वांनी. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि कोणता मंत्र दिला. राम कृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र. मरणात राहते ती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं सरपंच मंत्रानं, त्याच्यानंतर तंत्रानं, त्याच्यानंतर यंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं. कळलं माझं. पण महाराज म्हणले पहिली मंत्रामध्ये ताकद होती. मग रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आणि स्वप्नात माझ्या गुरुनं मला काय मागितलं. पडिला विसर स्वप्ना माझे पडिला विसर. स्वप्ना माझी पडिला विसर. स्वप्ने माझा विसर. भरोसा नाही माझा, भावकीवर भरोसा आहे. तुम्ही शास्त्री आहे ना, मी बी शास्त्री, त्याच्यामुळे तुम्ही जरा दे ना सोडू लक्ष देऊ नाही का. महाराज म्हणले भोजना मागती. बोला. पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला तूप मागितलं. आणि किती मागितलं. बोला बोला. पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप. होय आता तूप म्हणलं का चूप. तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीनं पळत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना. म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. माया हो ऐकताय ना तुम्ही. भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वालडण पडलं तरी थेंबभर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का कधी. कोणी खाल्ला बाळा आईस्क्रीम खाल्ला ना. बरं खाल्लं. कशाने खाता. चमच्याने खाता. बरं आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता. बोला ना. फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. लय चपर चपर करून फायदा नाही महाराज. बरोबर आहे का. चला चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेल मी. चमचा ज्या भांड्यात जातो शंकर महाराज त्या भांड्याला रिकामं करतो. पुन्हा एकदा ऐका. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो. म्हणून ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. विठाला विठाला. श्री गुरु स्वप्नात आले आणि तूप मागितलं. किती. पावशेर तूप. थोडं झालं या जमान्यात तूप काय भाव आहे सध्या तुपाचा. चला बोला. बोला ना.
आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. हां, फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 700-800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो बघा. आता बी काही मला वावडं नाही, वेळ असला तर जातो पंक्तीला जेवाय जायचो लहानपणी. मग ते लक्ष देऊन आहे का बरं का, ते लहान तूप असायचं एका वाटीत नाही तर द्रोणात. ते जर लहान लेकरांना वाढाय घेतलं तर तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना. लहान लेकराचे वाढायचे पदार्थ पत्रवाळी, द्रोण, मिठण, पाणी. 5वा आयटम पोराकडे वाढाय नसतो बघा. मग सर्व वाढून झाल्यावर गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. त्याच्या एवढा हात साफ झालेला कुणाचाच नसतो बघा. ती एक वाटी गावाला पुरून उरली पाहिजे एवढा हात साफ झालेला असतो त्याचा. मग त्याला बोलवणार, त्या शामरावला बोलवा. मग तो येणार, अशी लंबी पंगत बसलेली असते बघा. या कडीची त्या कडीला पंगत असते. तो अशी वाटी हातात घेणार, बाया माग करणार, एकदाच 4 बोट बुडून घेणार आणि असं धरून पळत राहणार. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा दिन पडतो. आजी तुपाची वानवाय. आणि महाराज म्हणतात, माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. आता ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या, परमतत्वाचा, आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. आता तुपाचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे मला सांगा बाबूराव महाराज. पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे बोला. पावशेराचा आणि परमार्थाचा संबंध आहे का बोला. पावशेरीचा आणि माणसाचा संबंध येतो. नाही कळलं का तुम्हाला. हा, पावशेरीचा आणि माणसाचा संबंध येईल, पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे. बस संबंध नाही तर बोललं कशाला. ऐका नाही, ऐका. पाव म्हणजे किती पहिल्यांदा सांगा मला. किलोचा 1/4 है ना. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात, पावशर. तसं अंतकरणाचे वेदांत शास्त्रानं 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला एक भाग झाला चित्ताचा, पाव भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हे अभंगाच्या आता उजळले भाग्य, आता उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले भाग्य, उजळले अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, लाभ संत दर्शनी हा लाभ. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. उजळ. हा अभंग थोडा का होना बहुतेकांच्या पाठ आहे बरं का. उजळले बोला, उजळले भाग्य. आता अनेक ठिकाणी हे प्रमाण अभंग महाराजांचे शब्द आपण वापरतो. आता हे 4 धामची यात्रा करून आले, पूर्ण यशस्वी झाली. बाबा उजळलं भाग्य तुमचं. आता आहे का नाही. बघा, भाग्य उजळणं हा शब्द बऱ्याच वेळा आपण वापरतो. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल सांगता येईल का. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो, संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे का. उजळले भाग्य कोण यालाही म्हणल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील, याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतंच नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता.
त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. शाळेत सूचना असतात, स्वच्छता राखा, थुंकू नका. बरोबर आहे का नाही? लक्ष देऊ नका. ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. माणसाचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का? हा देश बदलावा असं सगळ्यांना वाटतं, पण मी बदलावा असं कुणालाच वाटत नाही. कळलं माझं बोलणं? शिवाजी महाराज जन्माला यावे, पण आपल्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात. अण्णा हजारे जन्माला यावे, बरोबर, आपल्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात. सामाजिक काम करणारा अजून आला पाहिजे, झाला पाहिजे, पण आपल्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात. सुरुवात आपल्यापासून होत नाही. मी उदाहरण सांगेन तुम्हाला. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा, मी तुमच्या अनुभवातलं बोललेला. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, बरोबर आहे. पण 1 रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस एकदम लावत नाही, आखी लावत नाही, काटकसर करतो. अर्धी आज लावतो आणि अर्धी, बोला ना, अर्धी उद्याच्याला ठेवतो, बरोबर आहे. त्या हातावर जर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो तो. त्याचा अट्टहास बघा हा पराक्रम बाथरूम मधला. पुन्हा पुडीत घालतो. व ते चिकट असल्यामुळे ते पुडीत जात नाही, तोंडाने फुकतो, पण त्याच्यात पडलेली जास्त पुडी अर्धी घालतोच, बरोबर आहे. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात आणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. महाराज हा स्वभाव आहे माणसाचा, बदलत नाहीत आपण. विठाला विठाला. कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबवा. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला काय म्हणतात? उजाळणं. माया हो, तुम्ही बोला. तुमचा उजाळण्याचा संबंध जरा जास्त येतो. सोनाराकडे जाताना माय, सोनाराकडे जाता कशासाठी? सोनं उजळायला, बरोबर आहे का नाही? सोनं उजळायला जाता का नाही? मग यालाच म्हणतात उजळणं. चमकवण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे उजाळणं. आता तुमच्या इकडं मला माहिती नाही, आमच्या गावाकडं बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघा. तुमच्या इकडे बी दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं त्यांनी. त्यांनी दिलं नव्हतं, नेलं होतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारिक माणसाच्या दृष्टीनं भाग्य वेगळं आणि परमार्थिक माणसाच्या दृष्टीनं भाग्य वेगळं. संसारातले लोक कशाला भाग्य म्हणतात आणि परमार्थातले लोक कशाला भाग्य म्हणतात? एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात, आहे का नाही? एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादा लॉटरी लागली, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आपल्या दृष्टीनं भाग्य कोणतं आहे? चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि लोकांनी आपल्याला मानावं, बरोबर आहे का नाही? हे भाग्य आहे, पण संसारातलं आहे. हे भाग्य नाही असं नाही. चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्यच आहे. पोरं चांगले होणं संसारातलं भाग्यच आहे. पैसा जवळ असणं संसारातलं भाग्यच आहे. एखादं पद आपल्याकडं असणं हे संसारातलं भाग्यच आहे. लोकांनी आपल्याला मानणं हे संसारातलं भाग्य आहे. पण हे भाग्य झालं संसारातलं. परमार्थात जर विचार कराल तर चांगली बायको, चांगलं पोरग, पैसा याचा काही संबंध नाही. निकटवास बरा संतापाये, निकटवास बरा संतापाये, निकटवास बरा संतापाये, निकटवास बरा. भाग्य तरी नो हे धनपुत्रधारा, भाग्य तरी नो हे धनपुत्रधारा, भाग्य तरी नो हे धनपुत्रधारा, भाग्य तरी नो हे धनपुत्रधारा. निकटवास बरा निकटवास
भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, मग भाग्य म्हणायचं कशाला? निकटवास बरा संतापायी, हे 4 धामची यात्रा करून आले हे खरं भाग्य आहे. हे भगवंताच्या सान्निध्यात जाऊन आले हे खरं भाग्य आहे. हे भगवंताचं दर्शन घेऊन आले हे खरं भाग्य आहे. महाराज म्हणले लक्ष देऊ नाही का बरं का? भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, दारा म्हणजे बायको, मग निकटवास बरा संतापायी, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वय अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदयेते विवेका. अनंत जन्माचं भाग्य उदयाला आलं तर साधूचं दर्शन होतं. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, भाग्यवंत म्हणो जया शरण गेले पंढरी राया. देवानं जवळ घेणं भाग्य, 4 धामची यात्रा करून येणं म्हणजे देवानं जवळ घेणंच या. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैचा, झालो सन्मुख तो कैचा, झालो सन्मुख तो कैचा, झालो सन्मुख तो कैचा. संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, बहुत दिवसा, भाग्य उदयाचा, हे भाग्य उदया, भाग्य उदयाचा ठसा. काय भाग्य उदय? झालो सन्मुख तो कैसा, संत चरण फावलो, आजी फिटले माझे कोडे, बहुत दिनमाचे साकोडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावडे. तो भगवंत भेटला संताच्या कृपेमुळं, त्या दिवशी माझं खरं भाग्य उजळलं. म्हणजे देवानं जवळ घेणं भाग्य. काम क्रोधावर विजय माणसानं जवळ करणं भाग्य नाही हा राजूभाऊ. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून भी देतील. माणसाचं काय आहे महाराज? जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. माझ्याकडे लक्ष द्या. जेव्हा आपली चालती असते ना, माझ्याकडे लक्ष द्या, जेव्हा आपली चालती असते तेव्हा लोक आपल्या इशाऱ्यानं चालतात, आणि जेव्हा जरांगे पाटलाची चालती असते तेव्हा गावात यायला सुद्धा बंदी करतात. माझं बोलणं कळलं तुम्हाला? जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं चालतात, नंतर गाव बंदी सुद्धा करू शकतात. महाराज माझं बोलणं लक्षात ठेवा. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात. बरोबर आहे? माया हो तुम्ही बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग बोला ना, माशीला फेकता, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. हा, मक्खी चूस. बरोबर आहे का नाही मला सांगा? मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? माशी पडल्यावर चहा फेकता, मग तूप पण फेकायला पाहिजे ना. नाही महाराज, चहा 5 रुपयाचा आहे, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकायला परवडतो. बरं, माशीला नुसतं फेकत नाही, चोखून फेकतात. माशी पडलीत बाया म्हणतात काय होत नाही, माशी काढून पाणी मार, मार पाणी, मार पाणी, जाग्यावर फिल्टर. बरोबर आहे का? हे वातावरणानुसार माणसाचं बदलणं असतं, लक्षात ठेवा. म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसाचं काय, तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोल. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं जर महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं करतीये, आलं करतीये, गेलं करतीये, ही परिस्थिती आहे. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला. म्हणलं, म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणजे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला, एखादा दिवस बघा. म्हणलं माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. आम्हाला तर रिकामं नसल्यावर काय करू? नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं काय प्रेम असावं लोकायचं? म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. आणि ते बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणाराला म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हां,
हो द्या बरा. ही परिस्थिती आहे, लोक मानतात या भ्रमात राहू नका. विठाला आता म्हणून महाराज साधू संत या भानगडीत पडले नाही. मान दंभ चेष्टा हेतो शुकराची विष्ठा. आम्ही मानाला शुकर म्हणजे डुकराच्या विष्ठेप्रमाण महत्व देतोय. डुकराच्या विष्ठेला महत्व आहे का आपल्या जीवनात? तसं साधूच्या जीवनात प्रतिष्ठेला महत्व नाही, म्हणून ते सुखी आहेत. कारण प्रतिष्ठा सारखं अवघड दुखणंच नाही महाराज. लक्षात ठेवा, माणूस घर सोडू शकतो, बायको सोडू शकतो, पैसा सोडू शकतो, लेकरं बाळ सोडू शकतो, पण प्रतिष्ठा सोडू शकत नाही. बायको सोडू शकतो पण प्रतिष्ठा सोडू शकत नाही. सर्वात जर जास्त अवघड घातक गोष्ट परमार्थात कोणती असेल तर प्रतिष्ठा आहे. म्हणून महाराज म्हणतात मी अमानी आहे. अमानी मान दो मान्यो लोक स्वामी त्रिलोक दो. मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. कळलं माझं? पण तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे. मला मान नको पण मी दुसऱ्याला मान देतो. लक्षात ठेवा, जशी शब्दाला धार आहे जशी तलवारीला धार आहे तशी शब्दाला सुद्धा धार आहे. तुम्ही जाणकार लोक आहात, फरक एवढा आहे. तलवारीनं मान कापल्या जाते आणि शब्दाने मान कापला जातो. विठाला विठाला. माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. बरोबर? देवानं जवळ घेणं भाग्य. दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. म्हणून लक्ष देऊन आहे का, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कसं जगायचं आहे का? कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार. जीवन के दिन चार ये गाठ की हानि है आगना बुझे बारंबार. जीवन के दिन चार संतों की वाणी है वेदों का ये भेद. जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद. ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार. जीवन के दिन चार कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार. जीवन के दिन चार क्षणाचं हे जीवन आहे. काम क्रोध लोभ निमाले याच्यावर विजय मिळवणं परमार्थ आणि देवानं जवळ घेणं भाग्य. हे विजय, याच्यावर विजय मिळवणं भाग्य आणि देवानं जवळ घेणं भाग्य. सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतला. देवानं डोक्यावर घेतलं ना की समाज त्याला खाली आणू शकत नाही. ह्या गरीब कुटुंबात 2 एकर जमीन असलेला माणूस आज महाराष्ट्रभर जर त्याचं नाव होत असेल तर देवानं डोक्यावर घेतलेलं आहे. मान अरे आज जे कुणाला ज्याच्याकडे 50 आमदार निवडून आणण्याची ताकद आहे त्याला पण ही गोष्ट जमली नाही. ज्याच्याकडे राजवैभव आहे त्याला पण ही गोष्ट जमली नाही. अरे ज्याच्याकडे गाद्यांचा अधिकार आहे त्याला पण ही गोष्ट जमली नाही. का जमली नाही? देवाची कृपा कमी पडली, भगवंताची कृपा झाली. सांगू तुम्हाला, आज सगळा मराठा समाज एका चेहऱ्याखाली आला. त्याचं कारण सांगू का? देव सखा जरी जग अवघे कृपा करी. महाराजांचं प्रमाण आहे त्याला. भगवंताचा अरे निस्वार्थ जर भाव असेल अंतकरणात तर भगवंत त्याला सहकार्य करत असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण. लक्ष आलं माझं बोलणं तुम्हाला? शुद्ध ज्याचा भाव झाला झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला. हो शुद्ध ज्याचा भाव झाला झाला, शुद्ध ज्याचा भाव
ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. अरे दुरी नाही देव त्याला नाही, तोच देव झाला असं म्हणा तुम्ही. लक्षात ठेवा, ज्याचा अंतःकरणातला भाव शुद्ध आहे, देव तो नाही तर कोण आहे. महाराज लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात देवानं जवळ घेणं भाग्य. सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं, आणि ज्याला देव डोक्यावर घेतो त्याला समाज खाली आणू शकत नाही, आणि ज्याला देवानं खाली ठेवलं समाज त्याला मोठं करू शकत नाही. या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं. बोला, ही मान्यता कीर्तनकाराची नाही आहे. आज ते 82 वर्षाचे बाबा मगाशी माझ्या पाया पडत होते. मला तसं आवडत नाही वयस्कर माणसानं पाया पडलेलं, पण त्यांची इच्छा असते. 82 वर्षाचे बाबा ते तिकडे बसलेत बघा आपल्या नवरात्रामध्ये. बाबा हा लाईन पण क्लिअर आहे. अरे वा, क्या बात आहे. लक्षात ठेवा, बाबांनी ते पाया पडत असताना मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. एवढे वयस्कर माणसं, ते म्हणले नाही मला घेऊ द्या दर्शन. मला सांगायचं काय, एका 30 वर्षाच्या 31 वर्षाच्या लेकराच्या 82 वर्षाच्या माणसानं पाया पडावं, ही मान्यता माझी नाही, ही ज्ञानोबा तुकोबारायावर असणारी श्रद्धा आहे. ही ज्ञानोबा तुकोबारायावरचं प्रेम आहे. म्हणून तुमचं वय पाहिल्या जात नाही, तुमचं आडनाव पाहिल्या जात नाही, तुमची जात पाहिल्या जात नाही. तुम्ही वारकरी आहात म्हणून आम्ही तुमच्यामुळे नतमस्तक आहे. विठाला विठाला जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. पाय ते जोडी संत पाय, ये थोरिया भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. मग उजळले भाग्य आता. आता कधी? 11:15ला. आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो. बोलत चला बरं का. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. पण त्याच्या अगोदर असं आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, हे तर माझे जे उरले पायिक पण. आता विश्वात्मके देवे, आता कोठे धावे. बस हे यात्रा करून आले रुक्मिणी माय विठ्ठल बाबा. मग बाकी पुन्हा जर म्हणले ना त्यांना चला ना आता कुठं, आता कुठं जायची इच्छा, आता कोठे धावे. 4 धाम केले ना, आता काय राहिलं. बरोबर आहे का नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. बरोबर आहे. आता निश्चिंतीने पावलो खुंटलिया धावा तृष्णेची. या एक गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता हा शब्द उच्चारला जातो. आता 24 डिसेंबर लास्ट डेट. पहिल्यांदा 30 मागितले, 40 दिले. आता 2 जानेवारी म्हणत असाल तर 24 डिसेंबर घ्या. पण याच्यानंतर आता कळलं तुम्हाला, आता कळलं ना. हा, आता जर याचा निकाल लागला नाही तर तुम्हाला हे पेलवणार नाही. लक्षात ठेवा, मी सहज बोलतोय. आता हा शब्द याच्यासाठी असतो, एक गोष्ट पूर्ण झाली आणि पुढचीला सुरुवात करायची की आता जाऊ दे, एवढा अवघड आता कळणार नाही. मी घरात घडणारा आता सांगतो तुम्हाला. नवरा बायकोचं भांडण सुरू झालं आणि नवरा बराच वेळ बायकोला बोलला, काय भांडायचं भांडला. ती ऐकून घेते बिचारी पहिल्यांदा. बरोबर आहे का नाही. सहनशील असते, त्यांच्यात सहनशक्ती जास्त असते. ऐकून घेते आणि ऐकून घेऊन झालं, कॅपॅसिटी संपली, मर्यादा संपली की म्हणजे आता बोला ना. सगळ्यांना अनुभव येईल, एकट्यावरच का आणता बरं तुम्ही. माझ्या थोडं सहकार्य करा ना मला तुम्ही. हा, आता बाद झाला. मी म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती. बरोबर आहे का नाही. आता बाद झालं. आणि बाया एकदा बोलायला सुरुवात झाली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, किती बी शास्त्री महाराजाकडनं पाहू सगळ्याला. हा, तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या.
आणि घरी येताना आशा पेळायच्या, शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज. किती सुंदर पखवाज वाजवून जावं. नाही ऋषील नाही अनुभव अजून आहे की नाही, येईन. किती सुंदर पखवाज वाजवून जाऊन घरी गेल्या बायकोला म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, पारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं म्हणा. बायाला का कौतुक आहे का महाराज? बायाला कौतुक आहे का? अजिबात नाही बघा, बायाला कौतुक नाही. विठाला विठाला. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता बोला ना. कोणता? आता बोला ना. अहो कोणता? आता बोला ना. हाच आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. आता महाराज म्हणतात चिंता आमच्या जीवनात राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही. बरोबर आहे की नाही? चिंता नाही असा माणूस नाही. मी सांगेन तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे, फक्त प्रत्येकाची चिंता वेगळी वेगळी आहे. बरोबर आहे? इथं सकाळी उठल्यानंतर सरपंच 2 माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा? काही पोट भरण्यासाठी पळतात, तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. बरं, कुणाला पोट भरण्यासाठी पळायचंय तर कुणाला पोट कमी करण्यासाठी पळायचंय. पण पळायचं तर आहेच ना, पळायचं तर आहे ना महाराज. कोणी सायकलवर शेतात जात असेल तर कोणी व्यायामासाठी घरातच सायकल आणून ठेवतं. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही. बोलत चला. जेवायला मिळेल का नाही? चिंता. जेवायला मिळेल का नाही? तुम्ही बोलत नाही, हे बी चिंताच आहे. हां, जरा बोला. जेवायला मिळेल का नाही? चिंता. बसायला मिळेल का नाही? चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही? तुमच्याबद्दल माझी तक्रार नाही. तुम्ही खांब सोडू नका. टेकायला खांब मिळेल का नाही? चिंता. बरोबर आहे? भाई लग्न झालं, मुलगा होईल का नाही? बोला. तुम्ही फक्त चिंता म्हणा, मी बाकीचं म्हणतो. लग्न झालं, मुलगा होईल का नाही? चिंता. मुलगा झाला, जगेल का नाही? चिंता. जगला, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही? चिंता. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही? चिंता. चांगल्या शाळेत टाकणं कुणाचं काम आहे? बापाचं काम आहे. आणि अभ्यास करणं मास्तरचं. बरोबर ना? नाही, अभ्यास करणं कुणाचं काम आहे? पोराचं काम आहे. अहो पाहिजे त्या शाळेत बाप टाकल, पण ह्यानं अभ्यास केला पाहिजे ना. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं बघा, आणि त्याचे मास्तर आले. शाळेच्या आवारात झोपलं होतं, त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले ए बाळ्या, इथं काय झोपला रे? चल उठ, शाळेत जाऊन वर्गात जाऊन बस. ते म्हणे तिथं बसल्यावर काय होईल? ते मास्तर म्हणले अरे ते शिकवायले तर समजन ना तुला, समजून काय करायचं म्हणे. अरे समजल्यावर अभ्यासाला सोपं जाईल. अभ्यास झाल्यावर पुन्हा काय म्हणे? अरे अभ्यास झाल्यावर परीक्षेला मार्क चांगले पडतील. मग चांगल्या मार्काचं काय करायचं म्हणे? अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं म्हणे. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, मग पुन्हा काय? अरे चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळाली म्हणे डिग्री. मग तिचं काय करायचं सांगा? अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागली म्हणे नोकरी. मग पुन्हा काय? अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील ना. आले म्हणे पैसे, मग त्याचं काय करायचं सांगा? अरे पैसे आल्यावर बंगला बांधता येईल सरपंचासारखा. पैसे आल्यावर बंगला बांधता येईल, गाडी घेता येईल. बरं बांधला म्हणे बंगला, घेतली गाडी. पुन्हा काय? मास्तर म्हणले एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुषमध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करायलो म्हणे? एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना. का टेन्शन देता? टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन जगाव महाराज. असं पोरगा असेल तर काय सांगणार आहे त्याला तुम्ही? बोला. एक पोरग सनई वाजवायचं शंकर महाराज. बापाला वाटलं आपलं बाप सनई वाजवायचं, आणि बापाला वाटलं पोरग सनई वाजवाव. बाप म्हणे बाळ्या तुला सनई शिकायची. पोरग म्हणे नाही शिकणार. बाप म्हणे शिकायची सनई. पोरग म्हणे नाही शिकणार. बाप म्हणे कसं नाही शिकत? पोरग म्हणे नाही शिकत. बापानं त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर गुडघा दिला, आणि राजू महाराज त्याच्या तोंडात सनई कोंबली. बाप म्हणे आता शिकशील का नाही? पोरग म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात आहे, पण फुकणं माझ्या हातात आहे ना. बरोबर आहे का नाही? मग असं पोरगा असेल तर फायदा होणार आहे का? अभ्यास कराल का नाही? चिंता. पास होईल का नाही? चिंता. चांगले मार्क पडतील का नाही? चिंता. नोकरी लक्ष देऊन आहे का? डिग्री मिळेल का नाही? बोला. डिग्री मिळेल का नाही? चिंता. नोकरी लागेल का नाही? चिंता. बरं नोकरी लागली, आता पुन्हा एक चिंता. कोणती? बोला बोला बोला. छोकरी. पोरी मिळणं चिंतेचा विषय आहे ना. पोरांच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शनमध्ये आहे.
त्यांना म्हणा आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोपे, पण यंदा आम्हाला करायचे नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पखवाज्याचा मेळ बसना, तुझ्या टोनक्याचा गुण. अरे तुझ्याबद्दल नाही बोलत मी, आलं तिचं लक्ष देऊ नका. चांगलं वागणाराची पंचायत आहे मला, याला कुठून देणारे कोण? चला मला सांगा बरं, मला सांगायचं काय ही चिंता आहे? मुलगी मिळेल का नाही चिंता. आमच्या गावातला एक नवरदेव मुलगी बघून आला आणि आम्ही कीर्तनाला गेलो. ते आलं मुलगी बघून आणि आम्ही कीर्तनाला, घडलेलं सहज. म्हणलं आला का मुलगी बघून? म्हणे हो आलो. म्हणलं आली का पसंत? बाबूराव महाराज. म्हणलं आली का पसंत? म्हणे पसंत. मी वर्ष झाले कोणती बी होच म्हणायलो, पण मिळत बसा म्हणे, पोरीच राहिल्या नाही. मुलगी मिळेल का नाही चिंता. ऐका, मुलगी मिळाली, लग्न झालं. लग्न झाल्यावर असंच राहतं का? बिघडून जातं. सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का? लाता मारून घराच्या बाहेर काढतं. चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं? चिंता. सांभाळलं घरात, शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळणं बी चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला गेलं दवाखान्यात आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. ते पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला? डॉक्टर म्हणले हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्यावर धुवा कार्यक्रम. पुन्हा हार आणायचा उघड मी आता सांग. चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय? चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल? चिंता. पण महाराज म्हणतात आता ही चिंता आमच्या जीवनात कोणती राहिली नाही, अवघी चिंता वारली. आम्हाला चिंता आहे कोणती? काही मी उद्धार पावेना, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मी उद्धार पावेना, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै ऐशी दशा येल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, पुसावेसे याची वाटे. जे जे भेटे तयाशी देव कृपा करील, मज काय लाज राखील. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. तुका मने चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा, तो देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणतात तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, 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 भगवान कहाँ मिलता है. कहीं काब ढूंढे कहीं नगर ढूंढे, कहीं दास तुझे कहीं नजर तुझे, तू रहता कहाँ तेरा ठिकाना कहाँ, तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता,
भगवान कहाँ मिलता है कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेठे कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया विचार करू नका, त्याला काय खर्च येतो? महाराज म्हणले तो देव भेटत नाही याची चिंता आहे. त्या महिला एक भजन म्हणतात बघा, या जुन्या म्हाताऱ्या, अभंग नाही पण त्याच्यातला भाव चांगला आहे. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नयन माझे सिनले, कुठे गेले 40 दिवस काही नाही कळले. वाट तुझी पाहताना नयन माझे सिनले, कुठे गेला माझा काना विपरीत घडले. किती किती मी वाट पाहू जीवा माझा दमला, किती किती मी वाट पाहू जीवा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. योग्य वेळी भेट दिली महाराज. मला वाट पाहून पाहून दमले होते माणसं. विठारा विठारा तो देव भेटत नाही याची चिंता आहे, पण आता ती चिंता राहिली नाही. तो देव आम्ही पाहिला ना आनंद झाला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिले मन, 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 तेने वेदिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला
पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन तो पाहिला आणि आता काय चिंता पाहिली या वेद लावे बैसे जीवे महाराज म्हणले लक्षात ठेवा त्याला पाहिलं आता पुन्हा दुसरं काय नाही अवघी चिंता वारली कशामुळं संत दर्शनी आला संत दर्शनी संतांच्या दर्शनामुळे हा लाभ आम्हाला झाला मिळवलेला देव आम्ही परमात्मा तो हृदयामध्ये साठवला संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठोबा रखुम पांडुरंगा
लोचनाय भस्मांतरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः बायको खुश होती बाबा दुसरं काय चांगलं लक्ष छान भजन केलं धन्यवाद खरं कीर्तन यालाच खरं कीर्तन आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 4-5 दिवसाचे हा जन्मांतरीचे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी भजन केलं पाहिजे जेवून आलात का तुम्ही इथं कशाला आलो म्हणून हा जेवण आता जेवण आहे ना प्रसाद आहे ना आता बोला हो नाही काहीतरी म्हणा बरं आता जेवल्यावर संध्याकाळी जेवणार नाही का मग जेवणार आहे उद्या सकाळी जेवणार आहे संध्याकाळी जेवणार आहे शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है नाही कळलं तरी वाजवा चांगलं आहे शरीरासाठी जसं जेवण गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडी गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूचा लाग चरणाला प्रभूचा लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची भजनाची गोडी लागली आणि भजनाची गोडी आहे इको कमी करा म्हणून एवढा समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे भजनाची गोडी आहे म्हणूनच 4 धामची यात्रा आहे भजनाची गोडी आहे म्हणून एवढ्या वैभवात मावंद्याचा आणि गंगाजल पूजनाचा कार्यक्रम आहे भजनाची गोडी आहे म्हणून एवढं सुंदर नियोजन या दादांनी केलेलं आहे या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा बोलण्यासारखं भरपूर आहे ये दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है ना 10 ते 12 वेळ होती तुम्ही वेळेत आले संपण्याच्या पण अन्याय आहे तुमच्यावर आता हा कारण सुरू व्हायला उशीर झाला बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे तुम्हाला बसावं लागणार आहे 5-10 मिनटं कसं वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा हे शहाणपणाचं लक्षण असतं अरे कुठेतरी थांबलं पाहिजे ना समाजकारण करत असताना राजकारण करत असताना कुठेतरी थांबलं पाहिजे गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे वेळेच्या पुढे जाणं मला बरोबर वाटत नाही फक्त 5 मिनटं घेणार आहे आणि थांबणार आहे बरोबर 12:30ला मी थांबणार आहे सज्जनो आज हा कार्यक्रम या ठिकाणी या परिवारानं आयोजित केला त्यांच्या आडनावाचं धाडबोळ आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना आडनावाचं धाडबोळ आहे आणि मी अगोदरच सांगितलं आपण सर्वजण ज्याची यात्रा करतो आषाढीला ते रुक्मिणी पांडुरंग पण त्या रुक्मिणी पांडुरंगानं ही 4 धामाची यात्रा या ठिकाणी केलेली आहे काय जोडा जो जमलेला असावा बाबा विठ्ठल आणि रुक्मिणी बाबा अगोदरच होतं का फिक्स हां बरोबर लक्ष देऊ नका विठ्ठल आणि रुक्मिणी वा काय अतिशय गोड आहे का नाही विठ्ठलाला रुक्मिणी भेटावी असं या दोघांनी अतिशय
सुंदर अशी ही 4 धामाची यात्रा या ठिकाणी केलेली आहे आणि मुलांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. संदीप भाऊ असेल, सुवर्णाताई आहे का नाही, आहे काय, संदीप, सचिन, सुवर्णा, माझं पण सोपान आहे. यस यस यस, सगळं सक्सेसच आहे सगळा. म्हणून संजय भाऊ, काशीनाथ भाऊ, प्रथमेश आणि हा सगळाच परिवार, या परिवारानं अतिशय गोड नियोजन या ठिकाणी केलं. माझ्या बी आई वडिलांनी 4 धामाची यात्रा केली बरं का. 4 धामाची यात्रा ज्यांनी केली त्यांना पुन्हा काही पाहायची इच्छा राहत नाही. हे बघा, काही माणसं म्हणतात कुणी पाहिला स्वर्ग आणि कुणी पाहिला नरक, बरोबर आहे. चला, मी तुमच्या मताशी थोडा वेळ सहमत आहे, कारण आपण जे गेले ते सांगाय आली नाही ना. माझं बोलणं कळते ना तुम्हाला. एखादा म्हणला स्वर्ग कुणी पाहिला, मग स्वर्ग पाहण्यासाठी मरावं लागेल, नाही कळलं का तुम्हाला. स्वर्ग हे परवडणारी गोष्ट आहे का, बरोबर आहे. मरायचं आणि स्वर्ग पाहायचं ही परवडणारी गोष्ट आहे का, नाही परवडणारी. मग जिवंतपणी जर स्वर्ग पाहायचा असेल तर केदारनाथला जाऊन या तुम्ही. जिवंतपणी जर स्वर्ग पाहायचा असेल तर तुम्ही ही 4 धामाची यात्रा करा. मी उगं बोलत नाही, मी स्वतः 4 धामाची यात्रा करून आलेलो आहे. या पृथ्वीवरचं स्वर्ग जर कोणता असेल ना तर ती केदारनाथ, बद्रीनाथ ही 4 धामची यात्रा आहे महाराज. या पृथ्वीवरचा स्वर्ग जर दुसरा कोणता असेल तर ही 4 धामाची यात्रा आहे. म्हणून ज्यानं केदारनाथला जाऊन आलं म्हणतात, जो जाय बद्री ओना आहे उदरी पुन्हा आहे, त्या मुक्त झाला तो. लक्षात ठेवा, केदारनाथ बद्रीनाथ धामाची यात्रा ज्यांनी केली त्याला जन्म मरणाच्या मृत्यूतून सुटण्यासाठी वेगळं साधन करण्याची गरज नाही, एक वेगळं महत्त्व त्याला दिलेलं आहे या ठिकाणी. म्हणून बाबांनी, आईने ही यात्रा सुंदर केलेली आहे. आणि महाराज एवढं अवघड आहे तिकडं, आता तरी थोड्या सुविधा झाल्या, पण पहिले माणसं जायचे तर त्यांची आरती वगैरे करून पाठवायचे की बाबा पुन्हा परत येतील का नाही, एवढं अवघड. पण आता शासनाने चांगल्या सुविधा केल्या. एवढ्या डोंगरात सुद्धा 4 लाईन रस्ते व्हायला लागले, एवढ्या डोंगरात सुद्धा. लक्षात ठेवा. म्हणून हे सुंदर या ठिकाणी ही यात्रा करून आलेली आहे. आणि तिकडं जसं आपण पंढरपूरला गेले की बुक्का घेऊन येतो, आळंदीला गेले की आपण बुक्का घेऊन येतो, तसं जो केदारनाथ बद्रीनाथला गेला तिथं गंगाजलला महत्त्व आहे. तिथला प्रसाद म्हणजे गंगाजल आहे. त्या गंगाजलाचं महत्त्व असं आहे महाराज, बाबूराव महाराज, ते किती दिवस नाही किती वर्ष जरी ठेवलं तर त्या पाण्यात किडी होत नाही, ते पाणी खराब होत नाही, त्याच्यात शेवाळं चढत नाही. हे गंगाजलाचं एक महत्त्व असं शास्त्रिकदृष्ट्या आहे, वैज्ञानिकदृष्ट्या आहे. आणि परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, असं सांगतात. आपल्या जीवनातलं पाप जर आपल्याला घालवायचं असेल तर गंगेमध्ये स्नान करावं, गंगेमध्ये स्नान करावं. नाही स्नान करावं वाटलं, पाणी खूप थंड आहे गंगेचं, नाही स्नान करावं वाटलं तर नुसतं तोंडाने गंगा गंगा जरी म्हटले तरी माणसाचे सर्व पाप नाहीसे होतात. म्हणून त्या गंगा जलाचं पूजन या ठिकाणी या परिवारानं ठेवलेलं आहे. एकदा जोरदार यांच्या मुलांसाठी टाळ्या वाजवा बघा. मला आनंद वाटला. एकीकडे आपल्या मायबापाला लाता मारून वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या पोरांचा विचार करा, आणि एकीकडे आपल्या बापाला आईला आनंदानं 4 धामच्या यात्रेला पाठवणाऱ्या पोरांचा विचार करा. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा, आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या लेकरांवर हे संस्कार आपण दिले पाहिजे. इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, अरे आम्हाला सुद्धा आता 4 धामची यात्रा करायची, पण आमचे पोर असा कार्यक्रम ठेवतील का नाही, शंकाचे बाबा. असं बऱ्याच लोकांच्या मनात सहज येऊन जात असेल. महाराज ही घराघरातली परिस्थिती आहे, असं होऊ नसेल असं वाटत असेल तर आपल्या लेकरांवर आपण संस्कार टाका. मी सांगू तुम्हाला, माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर त्या कारीला सुद्धा शोभा नाही. पैसा असेल तर व्हील बनतं, पण संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची सुद्धा गरज आहे. माझं बोलणं लक्षात ठेवा. शिक्षेबरोबर जर दीक्षेची जोड नसेल तर ती जीवन वेगळ्या दिशेला सुद्धा जाऊ शकतं महाराज. कारण जास्त शिकलेले जास्त मोठा घोटाळा करतात, बरोबर आहे ना. शेतकरी करून करून काय घोटाळा करणार आहे, कापसात पाणी टाकणे, बस झालं त्याच्या जीवनातला सर्वात मोठा घोटाळा, कापसात पाणी टाकणे. 2 हांड्याचा घोटाळा आहे वाद्याचा. पण मोठे माणसं त्याचा घोटाळा बी मोठा असतो, जास्त शिकलेला आहे.
जास्त शिकलेला आहे त्याच्याकडून नुकसान होण्याची जास्त क्षमता असते बरं का, भीती असते. म्हणून माझी विनंती आहे, शिक्षेबरोबर दीक्षेची जोड असावी. माणसानं शिक्षित असावं पण सुशिक्षित असावं. सुशिक्षित असल्यापेक्षा संस्कारित असावं, सुसंस्कारित असावं. आणि जे संस्कारित पोरं आहेत त्यांच्याकडून असा कार्यक्रम घडून येत असतो, विनाकारण कुणाकडून हा कार्यक्रम घडून येणार नाही महाराज. म्हणून माझी विनंती आहे, अतिशय आदर्शवत कार्यक्रम या संदीप भाऊ असेल, सचिन भाऊ असेल, सुवर्णाताई असेल, या परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. दादा आता तुम्ही गेले का चारधामला? नाही ना, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या आईवडिलाचं दर्शन घ्या, तुम्हाला इथंच चारधामची यात्रा आहे. हे मी बोलत नाही, तुम्ही मला कीर्तनासाठी बोलवलं म्हणून बोलत नाही. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेश कीर शरीरे लोणकीचे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आपल्या तिकडून आलेल्या मायबापाची सेवा आपण करत राहणं, बस हीच खरी आपल्या जीवनातली तीर्थयात्रा आहे. हेच खरं आपल्या जीवनातलं तीर्थ आहे. सगळं तीर्थ आपल्या मायबापाच्या पायाजवळ आहे. हे मी सांगत नाही, कारण आई वडील म्हणजे देव आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि आजच्या दिवस आम्ही बी अतिथी देवो भव. कळलं माझं बोलणं? हे देव आहेत महाराज, लक्षात ठेवा. म्हणून येतो, जाऊ द्या पिक्चरच्या भाषेत सांगू का, येतो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं दैवत जर कोणतं असेल ना तर ते आई वडील आहे. प्रतिमा में भगवान नहीं होते सरजी, प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. प्रत्येक आईमध्ये मात्र दैवत नक्कीच असतं, हे मी सांगत नाही. म्हणून भगवंताला माखन आवडायचं का? माखन में मा शब्द समाय. माखन मध्ये मा शब्द आहे ना, म्हणून कृष्णाला माखन खायला आवडायचं. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं दैवत जर कोणतं असेल ना तर त्याचं नाव आई वडील आहे. तुका म्हणे माया बाप, तुका म्हणे माया बाप, म्हणे माया बाप, पंढरपूरचा पांडुरंग 28 युग झाली उभा आहे का? पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली म्हणून पांडुरंगाला वैकुंठातून पंढरपूरला यावं लागलं. आपण 40 तास त्या लाईनीत उभा राहतो पण मनात एकदा बी येत नाही पांडुरंग इथं का उभा आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आई वडिलाची सेवा करा. या आई वडिलासारखं उपकार या जगाच्या पाठीवर कोणी करत नाही. सांगू तुम्हाला, तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर त्याला 2-4 लाखाची मदत करत असाल, बरोबर आहे. पण म्हटलं नाही एखाद्याला, हो तुमची करंगळी माझ्यासाठी कापा बरं, तो म्हणतो बावळट झाली का तुम्ही, करंगळी कापायची असते का, तुमच्यासाठी मी करंगळी कापू का. पण या जगाच्या पाठीवर आई ही अशी व्यक्ती आहे, आपल्या लेकरासाठी पोट कापायला सुद्धा तयार होत असते शेजारच्या वेळेला आणि लेकराला जन्म देत असते. म्हणून मी सांगेल, बाळांत हा शब्द असा आहे, माया हो झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. म्हणून आईशी कळवळ्याची जाती करीला भावी. त्या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. आणि ज्याच्या जीवनातले आई वडील गेले त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं, सुवर्णाताई आली ना हां सुवर्णाताई आली बघा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं, आई वडील जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आई वडील गेले, माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. म्हणून मी सांगेल, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई वडील आहे. म्हणून म्हणतात, तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. जन्म दिला आईने मला,
जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. आई वडिलांना आपल्याला जन्माला घातलं, हा सामान्य उपकार आपल्यावर केला नाही. मला आई वडिलाबद्दल बोलायला लावलं तर मी 2 तास बी बोलेल, काही प्रॉब्लेम नाही. पण वेळ संपलेला आहे. म्हणून आई वडिलाच्या सेवेतून उत्तराई होण्यासाठी संदीप भाऊ असेल, सचिन भाऊ असेल, सुवर्णाताई असेल, यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी. हे बघा, काही माणसं मेल्यावर वर्ष श्राद्ध करतात, करू नाही करावंच लागतं बरं. पण तेव्हा केल्यापेक्षा ज्यांच्यासाठी करायचं आहे ते पाहताना असल्यावर जर आपण त्यांचा वाढदिवस आनंदात केला तर किती बरं वाटेल. माझी विनंती आहे, आपले मायबाप आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करा. त्यांचा वाढदिवस ठेवा. आपण आपल्या नेत्याच्या बड्डेला जसे बॅनर लावतो तसा आपला बाप बी आपल्यासाठी हिरो आहे ना. मी तुमच्यावर नाही आलो बरं साहेब. नाही, आपलं नेते बी आता विनाकारण कोणी बॅनर लावत नसतं ना, त्यांच्याकडून पण काहीतरी मिळत असतं म्हणून ते करत असतात, हे मला एवढं बी कळतं. पण आपल्या आईवडिलांनी पण आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे, बरोबर आहे ना. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा. 20 कोटी रुपये दिल्यावर अख्खं गाव बॅनरनं सजवून टाकावं महाराज. तुम्ही माझ्या गावाला द्या, मी तर तालुका सजवतो. खरं सांगतो मी तुम्हाला, 20 कोटी म्हणजे काय जोक आहे का तुम्ही. कोटी शब्द म्हणजे आपली सगळं आयुष्य जातं एका कोटीत महाराज, हे सोप्या गोष्टी नाहीत. म्हणून जसं आपण आपल्या नेत्याचा वाढदिवस आनंदानं करतो तसं आपल्या आईवडिलाचा बी एखाद्या वेळेस वाढदिवस करा, बरं वाटेल त्यांना. अरे माझ्या लेकराने माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे. एवढीच जाता जाता मी तुम्हाला विनंती करणार आहे, ज्यांचे आईवडील गेले त्यांच्या जीवनात ही संधी नाही आहे, पण ज्यांचे आईवडील आहेत त्यांनी ही संधी गमावू नका. आणि या कार्यक्रमातून आज जर काही घेऊन जायचं असेल तर एकच विनंती करेल, ज्यांचे आईवडील वेगळं राहतात, बाजूला राहतात, मुलातून वेगळं राहिलेले आहे, त्यांनी त्यांचे आईवडील आज कार्यक्रम संपला की जेवून पहिलं घरी जा आणि आपल्या आईवडिलाला आपल्यात घेऊन या. हेच खरं तुम्हाला या ठिकाणी संदेश आहे. मला याच्यापेक्षा वेगळा संदेश मी तुम्हाला देणार नाही. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. वाईट सवयीचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा अंगीकार करणं हे भजन आहे. तुमच्यासारख्या नेत्यांनी जास्त वेळ कीर्तनात बसावं ही माझी तरी अपेक्षा नसते. कारण तुमचं भजन एकच आहे, तुमच्याकडं जो माणूस समस्या घेऊन आला त्याची समस्या मिटवणं आणि त्याला वेळ देणं. म्हणून आमदार, खासदार, मंत्री माझ्या परवा मी काय ते जयस्वाल साहेबांच्या बड्डेला कीर्तन केलं. तिथं ते मंत्री होते, शिरसाट साहेब होते. मी त्यांना विनंती केली, तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही जाऊ शकता. कारण कीर्तन ऐकण्यापेक्षा तुमच्यासाठी जी जनता थांबलेली आहे त्यांच्या समस्या, वेळ असेल तर तुम्ही नक्कीच ऐकलं पाहिजे. शिवाजी महाराज ऐकत होते, बरोबर आहे ना. तुकाराम महाराजाच्या कीर्तनात शिवाजी महाराज राहायचे. आता आमचे डॉक्टर साहेब आहे, डॉक्टर साहेबांचं काम काय, त्यांची भक्ती कोणती आहे, आपल्याकडं आलेल्या पेशंटला योग्य उपचार करून त्याचा आजार बरा करणं ही डॉक्टरची भक्ती आहे. त्यांनी ती भक्ती केली पाहिजे. आमदार साहेबांनी आपल्याकडे समस्या घेऊन आलेल्या माणसाचं समाधान करणं ही त्यांची भक्ती आहे. एखाद्या शिक्षकानं पोरांना तन मन धनानं शिकवणं ही त्यांची भक्ती आहे. सरपंचानं गावाची सेवा करणं ही त्यांची भक्ती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल, ज्याचा जो कर्म असेल त्यानं ते कर्म व्यवस्थित पार पाडणं हीच खरी भक्ती आहे. म्हणून पुन्हा एकदा आई वडिलाचं कर्म हे आपल्या लेकरांना सांभाळणं, पण लेकराचं कर्तव्य म्हातारपणी आपल्या आई वडिलाला सांभाळणं हे ज्याचं त्याचं कर्तव्य ज्याने त्यानं पार पाडा. पुन्हा एकदा या परिवाराला धन्यवाद देतो. राजू भाऊने खूप आग्रह केला आमच्या राजू महाराजांनी, आणि जवळपास कुठेही कीर्तन असले की ते माझ्या कीर्तनाला येत राहतात, त्यांच्या सोबतची मंडळी येत राहतात, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. आणि आमचे विकास पाटील संभाजीनगर त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. ऋषी महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, बाबूराव महाराज आहेत, शास्त्री महाराज आहेत, आमचे परम मित्र भागवताचार्य अमोल महाराज सरकटे आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी या परिवारावर प्रेम करणारे विद्यमान आमदार साहेब, बरोबर, विद्यमान आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. खरं तर आमदारांना गावागावात बंदी आहे, पण तुम्ही भाग्यवान आहेत, तुम्हाला आनंदानं बोलवलं, बरोबर आहे का. एवढं वा, जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. बस या जगात सगळ्यात मोठं पदच ते आहे समाजसेवा. समाजसेवा याच्यापेक्षा मोठं पद जीवनात नाही आहे. समाज काय देऊ शकतो हे जरांगे पाटलाकडे पाहून विचार करा. कळलं माझं बोलणं. अरे 2 एकर जमीन
मोजलं तर 40. माझ्याच हे म्हणले महाराज तुमची तब्येत वाढवा. म्हणलं कमी वजनावाल्याचे दिवस आहे सध्या, तुम्ही मला काहीच सांगू नका म्हणलं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही सांगा. म्हणलं सांगायचं काय, म्हणून काय देत नाही महाराज, तुम्ही निस्वार्थ काम करत जर असले तर तुम्हाला समाज डोक्यावर घेऊन नाचतो. म्हणून त्या पाटलांनी हा लढा उभा केला आणि निश्चित या लढ्याला यश येईल. आपण अशी प्रार्थना करूया. आमदार साहेबांनी या ठिकाणी समाजासाठी राजीनामा दिलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. महाराज ही सोपी गोष्ट नाही बरं. ग्रामपंचायत सदस्य झाला तरी माणसाला राजीनामा द्यावा वाटत नाही. मागं मी व्हिडिओ पाहिला, एका सरपंचीनी हाणलंच. ती 2.5 वर्ष ठरली होती आणि ती राजीनामा देत नव्हती. ते परवा एक 8-10 दिवसापूर्वी व्हिडिओ पाहिला मी ते, बरं का. मला सांगा, साध्या एका गावचा माणूस असला तर त्याला राजीनामा द्यावा वाटत नाही. तालुक्याचा प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसानं राजीनामा देणं हे समाजासाठी निश्चित त्याग आहे. मग त्यांच्या त्यागाला आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश यावं आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंद व्हावा एवढी भगवंताकडे प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करू शकतो. मोठ्या माणसाबद्दल अपशब्द बोलू नये. मोठ्या माणसाला विनंती केली पाहिजे. मोठ्या माणसाला अपशब्द बोलून काय होतात. मोठ्या माणसाला आपण विनंती करावी. म्हणून पुन्हा एकदा मी या आलेल्या आमदार साहेबांना धन्यवाद देतो. श्रोते मंडळीला सुद्धा धन्यवाद. आणि वाणीला या ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर